नमस्कार मंडळी. मुलांच्या डब्याला रोज काय नवीन नवीन द्यावे हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? मग हे बन पिझ्झा बाईट एकदा ट्राय करा. मुलं आवडीने खातील आणि डब्बा पूर्ण संपवून येतील आणि करायलाही अगदी सोपे आहेत. यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा, सिमला मिर्च आणि बॉईल केलेले मक्याचे दाणे. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीर पण ॲड करू शकता. हे सगळे जिन्नस मी एकत्र घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आवडीनुसार पिझ्झा सिझलिंग घाला. मी अर्धा चमचा पिझ्झा सिझलिंग इथे वापरलेला आहे. मुलांना कसं आवडतं त्यानुसार तुम्ही ह्या गोष्टी ॲडजस्ट करू शकता. अर्धा चमचा चिली फ्लेक्स, हे पण तुम्ही तुमच्या मुलांच्या खाण्याच्या ह्याच्यानुसार ॲडजस्ट करू शकता. 1 चमचा मेयोनीज, 1 चमचा पिझ्झा पास्ता सॉस. हे सगळे घातल्यानंतर छान एकजीव करून घेतलेलं आहे. इथे मी पावभाजीचे पाव घेतलेले आहेत, ते अर्धे कट करून तूप लावून तव्यावर छान शेकून घेतलेले आहेत. जी साईड आपण भाजून घेतलेली आहे त्यावर मी आपण केलेलं टॉपिंग घातलेलं आहे. वर चीज खिसून घातलं आहे. तुम्ही चीज खिसून घालायच्या ऐवजी तुमच्याकडे स्लाईस असतील तर त्याही याच्यावर वापरू शकता. आणि मी तव्यावरच भाजून घेतलेत हे झाकण ठेवून. पण तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर तुम्ही त्यातही बेक करू शकता. पाव कडक होऊ नये म्हणून मी साईडला वाटीत थोडंसं पाणी ठेवलं आहे. पाण्याच्या वाफेमुळे पाव सॉफ्ट होतात आणि चीज मेल्ट व्हायलाही मदत होते. अशा प्रकारे आपले बन पिझ्झा बाईट रेडी आहेत. मुलांना आवडणार याची मी नक्की खात्री देते. आणि ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.